Hello friends, good morning to all of you. In the previous lecture, we have already studied the directed angle. What is the meaning of directed angle? The order pair of rays together with the rotation of initial ray to occupy the position of terminal ray is called as directed angle. आपण directed angle बद्दल स्टडी केलेली आहे, बरोबर आहे ना. हाऊ टू रिप्रेझेंट दी डायरेक्टेड अँगल, आपण त्याच्याबद्दल एक एक्झाम्पल सुद्धा घेतलेलं होतं. पहा, हे एक एक्झाम्पल घेतलेलं होतं. हा ओ ए हा आपला इनिशियल रे होता, बरोबर. ओ बी हा आपला टर्मिनल रे होता. आपण रोटेशन कसं केलं होतं? द रोटेशन ऑफ इनिशियल रे टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ टर्मिनल रे, दिस अँगल इज कॉल्ड एज डायरेक्टेड अँगल. हा कोणता आहे? डायरेक्टेड अँगल आहे, बरोबर आहे. दिस डायरेक्टेड अँगल कॅन बी डिनोटेड ॲज डायरेक्टेड अँगल ए ओ बी, अशा प्रकारे त्याला रिप्रेझेंट करणार आहोत. हा आपला इनिशियल रे आहे आणि हा काय आपला टर्मिनल रे. हा काय आहे? त्या अँगलचा व्हर्टेक्स आहे, बरोबर आहे. आपण कंडिशन पाहिलं होतं, द डायरेक्टेड अँगल ए ओ बी अँड द डायरेक्टेड अँगल बी ओ ए. हा जर आपण डायरेक्टेड अँगल कन्सिडर केला बी ओ ए ऑफ सेम मेजरमेंट, सेम अमाऊंट ऑफ रोटेशन, जर आपण हे दोन्ही डायरेक्टेड अँगल कन्सिडर केले, दोघांची व्हॅल्यू जर पाहिली तर दोघांची व्हॅल्यू कशी राहणार आहे? इक्वल राहणार नाही, दोघांची व्हॅल्यू अपोजिट राहणार आहे. मीन्स डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज नॉट इक्वल टू डायरेक्टेड अँगल बी ओ ए. हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण काही नोट्स मध्ये पाहिलं होतं, डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज नॉट इक्वल टू डायरेक्टेड अँगल बी ओ ए इफ द अमाऊंट ऑफ रोटेशन इज सेम. जरी त्यांचं अमाऊंट ऑफ रोटेशन सेम असेल तरी त्या दोन्ही डायरेक्टेड अँगल इक्वल राहणार नाही. त्याच्यानंतर पाहिलं होतं, इफ द इनिशियल रे इज रोटेट अबाउट वर्टेक्स इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर आहे ना. तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट होतोय. कोण? इनिशियल रे इज रोटेट अबाउट ओ, मीन्स अबाउट वर्टेक्स in the anti-clockwise direction, then the measure of angle is positive. जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन नी रोटेट होत असेल तर त्या अँगलचं मेजरमेंट काय राहणार आहे? पॉझिटिव्ह राहणार आहे, बरोबर. अँड इफ द इनिशियल रे इज रोटेट अबाउट वर्टेक्स इन द क्लॉकवाईज डायरेक्शन, देन द मेजर ऑफ द अँगल इज निगेटिव्ह. काय राहणार आहे? निगेटिव्ह. आणि लक्षात ठेवा, कोणताही डायरेक्टेड अँगल जर तुम्हाला कन्सिडर करायचं म्हणलं तर सर्वात पहिले त्या डायरेक्टेड अँगलचा इनिशियल रे माहिती असणं गरजेचं आहे, टर्मिनल रे माहिती असणं गरजेचं आहे, आणि सेन्स ऑफ रोटेशन, कोणत्या डायरेक्शनने रोटेट होतं ते माहिती असणं गरजेचं आहे. त्या जर गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टेड अँगल व्यवस्थित रिप्रेझेंट करू शकतात, डायरेक्टेड अँगल बद्दल इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहू शकतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण झिरो अँगल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ झिरो अँगल? जर त्या डायरेक्टेड अँगलचा अमाऊंट ऑफ रोटेशन जर झिरो असेल तर त्या अँगलला आपण काय म्हणणार आहे? झिरो डायरेक्टेड अँगल किंवा झिरो अँगल असं म्हणणार आहोत, बरोबर आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ झिरो अँगल? इफ द अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ इनिशियल रे अबाउट द वर्टेक्स इज झिरो, देन दॅट अँगल और देन दॅट डायरेक्टेड अँगल इज कॉल्ड ॲज झिरो अँगल. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण काय म्हणणार आहोत? झिरो अँगल असं म्हणू शकतो, बरोबर आहे ना. आपण रिप्रेझेंटेशनही केलं होतं, डायग्रामच्या फॉर्म मध्येही त्याला दाखवलेलं होतं. हा ओ ए आहे, इनिशियल रे आहे, त्याचं रोटेशन अबाउट ओ, बरोबर आहे ना. टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ ओ बी किती आहे? फक्त झिरो, बरोबर आहे ना. मेजरमेंट नाही, म्हणून आपण असं लिहू शकतो, मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल ओ ए बी इज इक्वल टू झिरो. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज झिरो अँगल. त्यामुळेच आपण त्याला काय म्हणत असतो? झिरो अँगल असं म्हणत असतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल मीन्स काय? If the initial ray and the terminal ray both are in opposite direction, दोन्ही जे इनिशियल रे आणि टर्मिनल रे दोन्ही डायरेक्टेड अँगलची इनिशियल रे आणि टर्मिनल रे दोन्ही कसे असतील? अपोजिट डायरेक्शनने असतील तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? स्ट्रेट अँगल असं म्हणणार आहोत. इट इज कॉल्ड ॲज स्ट्रेट अँगल, बरोबर आहे. हा इनिशियल रे आहे आणि हा टर्मिनल रे आहे. दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. मग हा काय राहणार आहे? स्ट्रेट अँगल. याचा अमाऊंट ऑफ रोटेशन काय राहू शकतं? जर तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल तर 180 डिग्री, आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल तर -180 डिग्री राहणार आहे. काय? जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल तर 180 डिग्री, आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल तर -180 डिग्री, बरोबर आहे. देअरफॉर द मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल ए ओ बी
इज इक्वल टू 180 डिग्री और मायनस 180 डिग्री. एकतर 180 डिग्री राहणार किंवा मायनस 180 डिग्री राहणार आहे. इथपर्यंत प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं पॉझिटिव्ह अँगल अँड निगेटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल म्हणजे सेम. द डायरेक्टेड अँगल इन विच इनिशियल रे इज रोटेट अबाउट वर्टेक्स इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सॉरी, कोणत्या? इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. देन द डायरेक्टेड अँगल इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय? ज्या डायरेक्टेड अँगलचा इनिशियल रे अबाउट वर्टेक्स कसा रोटेट करतो आहे? अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी रोटेट करत आहे. कसा रोटेट करत आहे? अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी. मग त्या डायरेक्टेड अँगलला आपण काय म्हणणार आहोत? पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल किंवा पॉझिटिव्ह अँगल असं म्हणणार आहोत. आणि निगेटिव्ह अँगल म्हणजे सेम त्याच्या अपोजिट. इफ द इनिशियल रे इज रोटेट अबाउट वर्टेक्स इन क्लॉकवाइज डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शननी? इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन. देन द डायरेक्टेड अँगल इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह अँगल. बरोबर आहे. जर इनिशियल रे अबाउट वर्टेक्स अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी रोटेट होत असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह अँगल. बरोबर आहे. आणि जर तो अँगल क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट होत असेल तर त्याला काय म्हणणार आहोत? निगेटिव्ह अँगल. प्रत्येकाला लक्षात आलं? इफ द इनिशियल रे इज रोटेट अबाउट वर्टेक्स इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन देन दॅट अँगल इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह अँगल. इफ द इनिशियल रे इज रोटेट अबाउट वर्टेक्स इन क्लॉकवाइज डायरेक्शन देन दॅट अँगल इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह अँगल. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर पाहिलं होतं को टर्मिनल अँगल्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ को टर्मिनल अँगल? सांगा काय राहणार आहे को टर्मिनल अँगल? द डायरेक्टेड अँगल whose measurements are different but the position of initial ray and terminal ray is the same, then that directed angle is called as co-terminal angles. त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत? को-टर्मिनल अँगल्स. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे यांची पोझिशन सेम राहणार आहे. पोझिशन मध्ये चेंज राहणार का? नाही. परंतु अमाऊंट ऑफ किंवा मेजरमेंट ऑफ द अँगल्स आर डिफरंट. त्यांचे मेजरमेंट डिफरंट राहणार आहे. इनिशियल रे आणि टर्मिनल रेची पोझिशन सेम परंतु त्यांचे मेजरमेंट डिफरंट असतील तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? को टर्मिनल अँगल्स असे म्हणणार आहोत. बरोबर आहे ना. आणि कशा आयडेंटिफाय करायचे आहे को टर्मिनल अँगल्स? इफ द डिफरन्स बिटवीन दिस टू अँगल इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. जर त्या दोन अँगल मधला डिफरन्स 360 डिग्रीचा इंटिग्रल मल्टिपल असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत? को टर्मिनल अँगल्स असे म्हणणार आहोत. बरोबर आहे. त्यांना आपण काय म्हणणार आहेत? को टर्मिनल अँगल्स. आता या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं आहे? को टर्मिनल अँगल्स कसे असतात, कसे आयडेंटिफाय करायचे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. बरोबर आहे ना. त्यामुळे मी तुमच्या प्रॅक्टिस सेट म्हणजेच एक्सरसाइज मधील 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे सर्वात पहिले. कारण आपलं को टर्मिनल अँगल पर्यंत शिकून झालेलं आहे. त्याच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑफ प्रॅक्टिस सेट नंबर 1.1. तुम्हाला 1.1 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह करायचा आहे. पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे? डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे की खाली दिलेले कोणते पेअर्स ऑफ अँगल्स को टर्मिनल आहेत ते तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे, शोधायचं आहे. बरोबर आहे ना. मग कसं डिटरमाइन करणार तुम्ही? पहा इकडे लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. दिस इज आवर फर्स्ट एक्झाम्पल 210 डिग्री आणि नंतर सेकंड अँगल कोणता आहे? -150 डिग्री. -150 डिग्री. बरोबर आहे. कसं आयडेंटिफाय करतात को टर्मिनल अँगल? जर त्या दोन अँगल मधला डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री येत असेल तरच ते दोन अँगल काय राहणार आहे? को टर्मिनल अँगल्स राहणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी दोन अँगल आहेत. पहिला आहे 210 आणि सेकंड आहे -150 डिग्री. आता हे को टर्मिनल आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे. सांगितलेलं काय? जर त्यांच्या मधला डिफरन्स 360 डिग्रीचा इंटिग्रल मल्टिपल असेल तरच को टर्मिनल. बरोबर आहे. मग आपण यांचं काय करणार आहोत? डिफरन्स फाइंड आउट करणार आहोत. 210 डिग्री -150 डिग्री. करा सबट्रॅक्शन. मायनस मायनस विल बी प्लस. 210 मायनस मायनस प्लस 150 डिग्री. किती आलं? 210 प्लस 150 म्हणजे किती येतं? 360 डिग्री.
बरोबर आहे ना. किती येणार आहे ऍडिशन 360 डिग्री. पहा यांचा डिफरन्स किती आलेला आहे 360 डिग्री किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री पाहिजे. तर या अँगलला मी काय म्हणू शकतो को टर्मिनल अँगल. देअरफॉर आय कॅन राईट ॲज द पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल बरोबर किंवा द अँगल्स आर को टर्मिनल असं जरी लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 त्यामधील 2 नंबरचा नेक्स्ट आहे 330 डिग्री आणि सेकंड अँगल कोणता गिवन आहे -60 डिग्री. आपल्याला चेक करायचं गिवन अँगल्स को टर्मिनल आहे का नाही. सेम कंडिशन सेम आहे. दोघांमधील आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. 330 लक्षात ठेवा सबट्रॅक्शन करताना नेहमी मोठ्या अँगल मधून छोटा अँगल सबट्रॅक्ट करणार आहात. बरोबर आहे ना. मोठा अँगल 360 त्या 330 त्यामधून 60 सबट्रॅक्ट करणार आहात. काय मिळतंय पहा 330 मायनस प्लस 60 डिग्री 330 मायनस प्लस 60 डिग्री. बरोबर आहे. आता करा यांची ऍडिशन किती येते 390 डिग्री. सांगितलेलं काय इफ द डिफरन्स बिटवीन दीज अँगल्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री देन इट इज कॉल्ड ॲज को टर्मिनल अँगल. हे 390 आलेलं आहे म्हणजे पेअर ऑफ अँगल्स को टर्मिनल राहणार आहे का नाही. देअरफॉर आय कॅन राईट ॲज द पेअर ऑफ अँगल्स आर नॉट को टर्मिनल. हे को टर्मिनल राहणार आहे का नाही. ठीक आहे को टर्मिनल राहणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट 3rd नंबरचा 405 आणि नेक्स्ट अँगल आहे -675 डिग्री -675 डिग्री. बरोबर आहे. आता याला चेक करायचं आहे को टर्मिनल आहे का नाही. कसं चेक करणार सेम प्रोसिजर. दोघांचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ग्रेटर अँगल इज 405 मायनस स्मॉलर अँगल -675. पॉझिटिव्ह हा नेहमी ग्रेटर असतो ॲज कम्पेअर टू द निगेटिव्ह. लक्षात आहे ना. दिस इज द बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचं हे बेसिक आहे. बरोबर आहे ना. म्हणून मी आधी 405 घेतलेला आहे त्यामधून मी -675 सबट्रॅक्ट करत आहे. मायनस सबट्रॅक्ट करा 405 डिग्री मायनस प्लस 675. बरोबर करा. या दोघांचं सबट्रॅक्शन मायनस प्लस झालेलं आहे. आता ऍडिशन करायचं 5 + 5 0 10 1 कॅरी 7 + 1 8 नंतर 6 + 4 10 किती आलेलं आहे 1080. 1080 मीन्स व्हॉट 1080 is nothing but 3 × 360 degree. It can be write as 3 × 360 degree. बरोबर आहे ना. 3 × 360 डिग्री लिहू शकतो ना. मग हा काय आहे अँगल. त्या दोन्ही अँगलचा डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री आहे. इंटिग्रल म्हणजे तो 360 च्या टेबल मध्ये यायला पाहिजे. बरोबर. जसं 2 × 1 = 2 2 × 2 = 4 2 × 3 = 6 2 × 4 = 8 2 × 5 = 10. मग हे सर्व नंबर काय आहेत इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 आहेत. त्याच प्रकारे 1080 हा सुद्धा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री आहे. मग याला आपण काय म्हणू शकतो therefore the pair of angles are coterminal. हे काय राहणार आहेत कोटर्मिनल राहणार आहेत. बरोबर आहे. द नंबर 4 इज दॅट एक्झाम्पल नंबर 4 इज दॅट. काय आहे एक्झाम्पल नंबर 4 पहा 1230 आणि नेक्स्ट कोणता आहे -930 मीन्स 930. चेक करायचं आहे पुन्हा सेम डिफरन्स फाइंड आउट करा. 1230 मधून तुम्ही -930 सबट्रॅक्ट करणार आहात. यू गेट 1230 मायनस प्लस 930 0 + 0 0 3 + 3 6 9 + 2 11
1 कॅरी 2 1 जा 2. आता टेबल लक्षात ठेवा, टेबल काय राहणार आहे 360चा टेबल मध्ये मीन्स 36च्या टेबल मध्ये 6 नंबरची पोझिशन आहे. मीन्स 6 into 360 वी गेट 2160. बरोबर आहे. मग हा सुद्धा इंटिग्रल मल्टिपल आहे. therefore I can write it as the pair of angles are coterminal. सिंपल आहे ना, खूप सोपं आहे. फक्त डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. जर डिफरन्स तुमचा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री येत असेल तर तुम्ही म्हणू शकता द गिवन अँगल्स आर कोटर्मिनल. जे गिवन अँगल्स राहणार आहेत ते काय राहणार आहेत, कोटर्मिनल राहणार आहेत. बरोबर आहे. इथपर्यंत प्रत्येकाच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. खूप सोपं आहे, इझी आहे. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलं. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे स्टँडर्ड अँगल और अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. नेक्स्ट कन्सेप्ट कोणते आहे, स्टँडर्ड अँगल और अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टँडर्ड अँगल. आपण स्टँडर्ड अँगल कशाला म्हणणार, आतापर्यंत आपण डायरेक्टेड अँगल बघितला, स्ट्रेट अँगल पाहिला, झिरो अँगल पाहिला, कोटर्मिनल अँगल पाहिला. आता हा नवीनच कोणता आहे, स्टँडर्ड अँगल. ओके, कोणता आहे, स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगल or it is also called as angle in standard position. Angle in standard position. सांगा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन कोणते कोणते राहणार आहेत आणि कोणत्या प्रकारे राहणार आहेत, कोणत्या अँगलला तुम्ही स्टँडर्ड म्हणणार आहात. बरोबर आहे. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कोणत्या अँगलला स्टँडर्ड अँगल म्हणणार आहे. आता हे सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगणार आहे. पहा, आपल्याकडे दोन प्रकारचे ऍक्सिस असतात. हा राहणार आहे जो व्हर्टिकल राहतो, होरिझॉन्टल राहतो, तो कोणता राहणार आहे, एक्स ऍक्सिस. आणि जो व्हर्टिकल राहणार आहे तो कोणता राहणार आहे, वाय ऍक्सिस. होरिझॉन्टल ऍक्सिस इज कॉल्ड ॲज एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल ऍक्सिस इज कॉल्ड ॲज वाय ऍक्सिस. हा आपला फर्स्ट क्वाड्रंट असतो, फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. हा सेकंड क्वाड्रंट. हा काय राहणार आहे, थर्ड क्वाड्रंट. इट इज अवर थर्ड क्वाड्रंट. हा राहणार आहे आपला लास्ट फोर्थ क्वाड्रंट. ओके, हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. बरोबर आहे ना. याला आपण म्हणतो रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. काय म्हणायचं आहे, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. बर, आता याच्यावरतीच डिपेंड आपल्याला स्टँडर्ड अँगल पाहायचा आहे. पहा, लक्ष द्या. इन अँड रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, a directed angle with its vertex at origin. इन अँड रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, या रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असा डायरेक्टेड अँगल की त्या डायरेक्टेड अँगलचा वर्टेक्स कुठे असतो, ओरिजिनला. कुठे राहणार आहे, ओरिजिनला. डायरेक्टेड अँगल हुज वर्टेक्स ऍट ओरिजिन. कुठे राहणार आहे, ओरिजिनला. अँड द इनिशियल रे इज एक्स ऍक्सिस. काय राहणार आहे, द इनिशियल रे इज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. काय लक्षात ठेवायचं आहे, द इनिशियल रे इज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इट इज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँड इट इज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. लक्षात ठेवा, ओरिजिनच्या राईट हँड साइडला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, ओरिजिनच्या लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. एवढं लक्षात राहील. बर, आता एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे काय, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे काय, हे दोन्ही कन्सेप्ट लक्षात आले. मग काय सांगतोय मी तुम्हाला स्टँडर्ड अँगल बद्दल. इन अँड रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम, अ डायरेक्टेड अँगल विथ इट्स वर्टेक्स ऍट ओरिजिन. असा डायरेक्टेड अँगल की त्याचा वर्टेक्स कुठे पाहिजे, ओरिजिनला. with its vertex at origin and the initial ray is positive x-axis. इनिशियल रे काय राहणार आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस राहणार आहे. त्या डायरेक्टेड अँगललाच किंवा त्या अँगललाच तुम्ही स्टँडर्ड अँगल म्हणणार किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणणार आहात. लक्षात आलं. इन अँड रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम,
a directed angle with its vertex at origin, and the initial ray is positive x axis. त्या डायरेक्टेड अँगलचा वर्टेक्स ओरिजिनला पाहिजे आणि त्या डायरेक्टेड अँगलचा इनिशियल रे कोणता पाहिजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पाहिजे. त्या अँगललाच तुम्ही काय म्हणणार आहात, स्टँडर्ड अँगल म्हणणार आहात. दिस अँगल इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड अँगल. त्या अँगललाच तुम्ही स्टँडर्ड अँगल असं म्हणणार आहात. बरोबर आहे ना. मग कोणते असू शकतात स्टँडर्ड अँगल, जे रेक्टँग्युलर सिस्टीम मध्ये तुम्ही कन्सिडर करतात, ज्याचा वर्टेक्स ओरिजिनला असतो, ज्याचा इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतात, त्या अँगललाच तुम्ही स्टँडर्ड अँगल किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणणार आहात. बरोबर आहे. इथपर्यंत प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कन्सिडर करायचे स्टँडर्ड अँगल. बरोबर आहे. आता इनिशियल रे तर आपला परमनंट आहे, कोणता, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता आपल्याला फक्त टर्मिनल रे कन्सिडर करायचे आहेत. आता मी या ठिकाणी एक टर्मिनल रे घेतो. हा बरोबर आहे, हा आहे आपला टर्मिनल रे. समजा ओपी नाव काय दिलेलं आहे, ओपी. बरोबर आहे. हा एक घेतलेला आहे, याला ओ क्यू नाव दिलेलं आहे, हा ओ आर. बरोबर आहे. आता या ठिकाणी कोणते अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये राहणार किंवा स्टँडर्ड अँगल राहणार आहे. पहिला अँगल, द फर्स्ट अँगल एक्स ओ पी, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कन्सिडर करायचा ना, म्हणून हा डायरेक्टेड अँगल कोणता राहणार आहे, डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी. बरोबर आहे. नेक्स्ट कोणता राहणार आहे, हा डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू, डायरेक्टेड अँगल एक्स ओ क्यू. नेक्स्ट कोणता राहणार आहे, हा डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर, डायरेक्टेड अँगल एक्स ओ आर. These angles are called as standard angle or angle in standard position. या अँगललाच आपण स्टँडर्ड अँगल किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असं म्हणू शकतो. इथपर्यंत प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलं. स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचे आहेत, कसे असू शकतात. बरोबर आहे ना. काय कंडिशन आहेत, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर आता ही स्टँडर्ड अँगल ही कन्सेप्ट समजली. आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे आपल्याला वळायचं आहे. नेक्स्ट कन्सेप्ट इज कोणती आहे, नेक्स्ट कन्सेप्ट angle in a quadrant. The next concept is that angle in quadrant. आता हे रफ यासाठी नाही केलेलं की याच्या अँगल इन अ क्वाड्रंट पहा, ही कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे. मिनिंग ऑफ अँगल इन क्वाड्रंट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या, खूप सोपं आहे. इट इज व्हेरी इझी. लक्ष द्यायचं आहे प्रत्येकाने व्यवस्थित. A directed angle in a standard position is said to be angle in a quadrant. कधी सांगितलेलं आहे, डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. हा अँगल इन क्वाड्रंट जर तुम्हाला स्टडी करायचं म्हणलं तर सर्वात पहिले तो डायरेक्टेड अँगल हा कसा पाहिजे, स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे. तेव्हाच त्या डायरेक्टेड अँगलला तुम्ही काय म्हणू शकतात, इट इज अँगल इन क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन अ क्वाड्रंट. बरोबर. जर त्याचा टर्मिनल रे हा क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या डायरेक्टेड अँगलला अँगल इन अ क्वाड्रंट असं म्हणू शकतात. दिस अँगल डायरेक्टेड अँगल इज कॉल्ड ॲज अँगल इन अ क्वाड्रंट. कधी राहणार आहे अँगल इन अ क्वाड्रंट, डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी ॲज अ अँगल इन अ क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन द क्वाड्रंट. जर त्यांचा टर्मिनल रे क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या डायरेक्टेड अँगलला तुम्ही अँगल इन अ क्वाड्रंट असं म्हणू शकतात. मग हे अँगल डायरेक्टेड अँगल एक्स ओ पी, एक्स ओ क्यू, एक्स ओ आर हे सर्वचे सर्व काय आहेत, हे सर्वचे सर्व हे अँगल इन अ क्वाड्रंट आहेत. हे सर्व काय आहेत, अँगल इन अ क्वाड्रंट. लक्षात आलं ना. अँगल इन अ क्वाड्रंट म्हणजे काय, अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. अ डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन is said to be angle in a quadrant or quadrantal angle in a quadrant is said to be angle in a quadrant if its terminal ray lies in the quadrant. जर त्यांचा टर्मिनल रे क्वाड्रंट मध्ये असेल तर त्या डायरेक्टेड अँगलला अँगल इन अ क्वाड्रंट असं म्हणू शकतो. बरोबर आहे. ही कन्सेप्ट लक्षात आली. त्यानंतर आता कन्सेप्ट पाहायची आहे आपल्याला क्वाड्रंटल अँगलची. द नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल. आता क्वाड्रंटल अँगलची कन्सेप्ट काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वाड्रंटल अँगल, कशाला म्हणायचं आहे क्वाड्रंटल अँगल.
प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वाड्रंटल अँगल? क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय पहा, लक्ष द्यायचं आहे. अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. सेम जर तुम्हाला क्वाड्रंटल अँगलची स्टडी करायचं म्हणलं तर तो डायरेक्टेड अँगल कसा पाहिजे, स्टँडर्ड पोझिशन मध्ये पाहिजे. अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज अ टर्मिनल रे, कारण त्या जर तो स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल तर त्याचा इनिशियल रे कंपल्सरी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस राहणार आहे, व्हर्टेक्स ओरिजिनला राहणार आहे. म्हणून काय सांगितलं, डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे. मग कंडिशन कशावरती डिपेंड राहणार आहे, टर्मिनल रे वरती, बरोबर. हुज टर्मिनल रे लाई अलॉंग द ऍक्सिस. जर त्याचे टर्मिनल रे अलॉंग द ऍक्सिस असतील तर त्या अँगललाच आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रंटल अँगल असं म्हणू शकतो. दीज अँगल्स आर कॉल्ड ॲज क्वाड्रंटल अँगल. त्या अँगललाच आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रंटल अँगल असं म्हणू शकतो. लक्षात आलं ना, क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, असे डायरेक्टेड अँगल, a directed angle in a standard position whose terminal ray lie along the axis is called as quadrantal angle. त्या डायरेक्टेड अँगललाच तुम्ही क्वाड्रंटल अँगल असं म्हणणार आहात, बरोबर आहे ना. मग तो एक्स ऍक्सिस असू शकतो, लाई अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस और लाई अलॉंग द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आता आपण जर कन्सिडर केला त्याचा लक्षात द्या, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हा सी पॉइंट आहे आणि या ठिकाणी डी पॉइंट घेतलेला आहे, बरोबर आहे. आता जर आपल्याला क्वाड्रंटल अँगल लिहायचं म्हणलं तर कोणते कोणते राहणार आहे, डायरेक्टेड अँगल एक्स ओ ए. नेक्स्ट कोणता राहणार आहे, डायरेक्टेड अँगल एक्स ओ बी. नेक्स्ट कोणता राहणार आहे, डायरेक्टेड अँगल एक्स ओ सी, हा एक्स ओ सी. नेक्स्ट एक्स ओ डी, हा पण घेऊ शकता तुम्ही, डायरेक्टेड अँगल एक्स ओ डी, बरोबर आहे. हे झाले सर्व क्वाड्रंटल अँगल. दीज आर दी क्वाड्रंटल अँगल. आणि लक्षात ठेवा, क्वाड्रंटल अँगलची कन्सेप्ट काय सांगते, द मेजरमेंट ऑफ क्वाड्रंटल अँगल आर ऑलवेज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. ते नेहमी इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री असतात. बिकॉज वी नो दॅट ईच क्वाड्रंट इज ऑफ 90 डिग्री. आपल्याला ती कन्सेप्ट माहिती, प्रत्येक क्वाड्रंट हा कितीचा असतो, 90 डिग्रीचा. हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा. टोटल मेजरमेंट 360 डिग्री. प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे इथपर्यंत. स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय आणि क्वाड्रंटल अँगल यांचा मिनिंग प्रत्येकाला व्यवस्थित इथपर्यंत लक्षात आलेला आहे, व्यवस्थित लक्षात आलेला आहे. याच्यापूर्वी आपण काय पाहिलं होतं, को टर्मिनल अँगलची एक्झाम्पल घेतलेलं आहे. ते एक्झाम्पल पुन्हा एकदा त्यांची प्रॅक्टिस करायची आहे व्यवस्थित, यांची पण व्यवस्थित स्टडी करायची आहे. स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, अँगल इन अ क्वाड्रंट म्हणजे काय आणि क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय, यांची व्यवस्थित स्टडी करायची आहे, बरोबर आहे. व्यवस्थित म्हणजे त्यांचे जे काही डेफिनेशन वगैरे असतील त्या सर्व पाठ करायचे आहेत. प्रत्येकाने बुक घेतलेलेच असतील, बुकमधून पुन्हा एकदा वाचायचं आहे, बरोबर आहे. आणि याची स्टडी केल्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट वगैरे येत असेल तर 100% तुम्ही विचारायचं आहे. प्रत्येकाने अभ्यास करायचा आहे, त्याचे फोटो काढून मला पाठवायचे आहेत. ओके, थँक्यू.